रक्तात बाप आहे, माझी जिंदगी बाबासाहेब सांगण्यात गेली. आणि मग म्हातारपणाला काय भुचन दाबलं होतो. बात जर संविधानाची आली ना तर आम्ही जाती पण फुर्र केले. आमदार नमिता मुंदडा यांच्या बालेकिल्ल्यातून रुक्मिणी लोंढे यांचं कडक भाषण. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधातील मोर्चात नेमका निशाणा कुणावर? पहा संपूर्ण व्हिडिओ. तुला माहिती, तुझं शरीर झाकण्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. रोडावर जे डांगटिंग 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 करतीस का, त्याच्यासाठी सध्या माझ्या बापानं कष्ट केलंय. मी कशी काय विसरू या गोष्टीला? मला विचारलं जातंय डिग्र्या किती घेतल्यात. अरे धूळ लागली तुमच्या त्या डिग्रीला, तुमच्या त्या घेतलेल्या डिग्रीला, तुम्ही वाचलेल्या त्या पुस्तकाला, तुमच्या डोक्यातल्या त्या विचारायला. मी फक्त माझ्या गाण्यातला, माझ्या वागण्यातला, माझ्या व्यवहारातला, माझ्या ऐकावर येणारा बापच मी जतन केलाय. मला काय गरज आहे डिग्रीची? मी रात्रंदिवसाचं मी हे ऐकलं. लय बळ आलं माझ्या दुबळ्या फोरात, लय बळ आलं माझ्या दुबळ्या फोरात, बाबासाहेबामुळं. कुणामुळं? बाबासाहेबामुळं तुझ्यानं माझ्या घरात. मी हे ऐकलंय, मला कळून चुकलंय. दुबळ्या फोरात माझ्या बळ माझ्या बापामुळं आलंय. मग मला डिग्रीची काय गरज आहे? अरे आग लागू द्या ना तुमच्या त्या डिग्रीला आणि तुमच्या त्या वाच घेतलेल्या पुस्तकाला. 50-50 वर्ष म्हातारड्यानं चष्मे घालू घालू अगो माय 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 काय लोकशाही देत होते. एक तर म्हणायचं माझ्या रक्तात बाप आहे, माझी जिंदगी बाबासाहेब सांगण्यात गेली. आणि मग म्हातारपणाला काय भुचन दाबलं होतो. म्हातारपणाला सांगायचंच ना. अरे समाज भरकुटून टाकला, सुंदर माणसं होती, वाटोळ केलं लोकांचं. कळायला पाहिजे होतं तुम्हाला. यांना माझ्या लेखनाचा बी त्रास होतोय. मी एखादा शब्द लिहिला, बरं तुम्ही सांगा. भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, भीमा तुझ्या नगरीत बावळे फिरू लागले, तू कमवलेल्या भाकरीवर हे कावळे चरू लागले. हे गाणं जमतंय. मी एखादं गाणं मला काय वाटतंय, माझ्या बापानं, माझ्या भीमरावानं मला सांगितलंय की कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही, कोणाच्याच बापाला भ्यायचं नाही. बात जर संविधानाची आली ना तर आम्ही जाती पण फुर्र केले. आम्ही भेट नाही. मी लिहिणार शेवटच्या क्षणापर्यंत, जोपर्यंत श्वास आहे, हातात पेन आहे, तोपर्यंत बापाबद्दल लिहिणार आणि करारच लिहिणार. आग आग व्हायचं लिहिणार. माझा एक शब्द लय लागला बाबा लोकाला. अरे बाय मन झाले भीमाला तुम्ही म्हणत तुमच्या चोरर, भीमाची भाकरी खाऊन तुमच्या अंगात आलाय जोरर. श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार, श्वास जो घेताय तो भीमाचा हाय उपकार. मला वाटतंय जे बेमाने त्यालाच लागल माझा शब्द. मी का कोणाला विशिष्ट थोडा धरलाय? मी थोडं धरलं की ही जात आहे बाबा, तिला हा शब्द लागाव. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विचारांचा हा प्रवास पुढे चालू ठेवा. जय भीम, जय संविधान, जय शिवराय, नमो बुद्धाय.